आज आपल्या इंदापूर येथे ज्यांच्या शुभ हस्ते आज आपल्या या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठतर न्यायालय इमारतीचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते मॅडम, ज्यांनी ही इमारत उभी करण्यासाठी आपल्याला खूप सहकार्य केलं, मदत केलं, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते संदीपजी मारणे साहेब, न्यायमूर्ती श्री हरीफ डॉक्टर साहेब, पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश श्री महाजन साहेब, उपस्थित असणारे सर्वच बार कौन्सिलचे मान्यवर सदस्य, न्यायाधीश तांबे साहेब, मुदोळकर साहेब, आपल्या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, हर्षवर्धनजी पाटील, माजी आमदार विजयरावजी मोरे साहेब, माजी आमदार यशवंततात्या माने, उपस्थित असणारे देशपांडे साहेब, आव्हाड साहेब, उमाप साहेब, पठाण साहेब, महाराष्ट्राचे आदरणीय हर्षजी निंबाळकर साहेब, फारुके साहेब, सर्वच वकील संघटनेचे माझ्या माहितीप्रमाणे सर्वच आसपासच्या परिसरातून आलेल्या सर्वच बार असोसिएशनच्या सर्व तालुक्यात इतर तालुक्यातून आलेले बार असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, सर्व मान्यवर, पत्रकार, उपस्थित सर्व, आणि विशेषतः आज या इमारतीमध्ये ज्यांनी खूप जुन्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या आमच्या वकील मंडळीतील सर्वात इथं आज उपस्थित असणारे सिनियर आदरणीय कोठारी साहेब, आदरणीय वाघमोडे साहेब आणि आदरणीय चौधरी साहेब, आणि उपस्थित सर्वच आमचे वकील मंडळी, पत्रकार, मीडियाचे सगळे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आमच्या इंदापूर न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात हा एक आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये, या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली हे मी स्वतःला एक भाग्यवान समजतो आणि सर्व संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल सर्व आमच्या बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। मला तो अजूनही दिवस आठवतो, 2014 साली या तालुक्यामधून पहिल्यांदा मी विधानसभेवरती निवडून गेल्यानंतर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार सोहळा हा आदरणीय कोर्टांच्या परवानगीनं मला वाटतं जेवणाच्या सुट्टीमध्ये तो ठेवला होता आणि ते ठेवल्यानंतर त्यांनी मला एक विनंती केली होती की आमचं हे कोर्ट हे जुनं आहे, आता कुठे बिल्डिंग ही जुनी आहे आणि या बिल्डिंग आपल्याला इथं कुठेतरी नवीन इमारत बांधली पाहिजे, नवीन इमारत इथं केली पाहिजे। त्यामुळे बारच्या पदाधिकाऱ्यांचा त्यावेळेचे अध्यक्ष असतील ते पदाधिकारी असतील त्यांनी एक आग्रह धरला आणि आग्रह धरल्यानंतर मला तो अजूनही क्षण आठवतो आणि उल्लेख पण केला पाहिजे। या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश बापट साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि अजितदादा पवार साहेब यांना आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं, सुप्रियाताई पण आमच्या बरोबर होत्या आणि सांगितल्यानंतर निश्चित प्रकारे त्यावेळेस त्यांनी आपल्या इमारतीसाठी ताबडतोब मला वाटतं 19 कोटी रुपयाची इमारतीची मागणी आपली ही त्यावेळेस मंजूर केली आणि आज आपल्या सगळ्यांसमोर ही इमारत ही समोर दिसते। आणि खरं तर पैसे मंजूर केल्यानंतर करोनाचं संकट आलं निंबाळकर साहेब आणि करोनाचं संकट आल्यानंतर सगळं कामकाज थांबलं होतं, परंतु तुम्हा सर्वांना माहित आहे निधी कमी
आपल्या कोर्टाच्या इमारतीला निधी जर कमी पडला आणि कमी पडू नये म्हणून कुणी प्रयत्न केले असतील तर ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी करोनाच्या काळात पण तो आपल्याला निधी हा त्यावेळेस कमी पडून दिला नाही. एक इंदापूरच्या वैभवामध्ये ही भर घालणारी इमारत आहे आणि यासाठी सगळ्याच वकिलांचा कदाचित आमच्या सगळ्या न्यायाधीश महाजन साहेब तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्ही जिल्ह्यातली अनेक आमच्या बार वर्षांची मंडळी पाहत असाल तर सगळ्यात चिवट मंडळी कुठली असतील तर माझ्या ते इंदापूरचे. हे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री असू द्या किंवा मारणे साहेब आपला असू द्या आपला कधीही ते पिछा कधी सोडणार नाहीत अशी आमची इंदापूरची वकील मंडळी. आणि साहेब मी तुम्हाला आजही सांगतो एक हसत खेळत असणारं आमचं एक वेगळं व्यक्ती म्हणजे तुम्ही आजही साहेब सांगतो की एखाद्या घरी आमच्या इंदापूरच्या वकील मंडळीच्या घरात कुणाच्या सुखाची गोष्ट असू द्या एखादा आनंदी कार्यक्रम असू द्या किंवा एखादा दुःखाचा कार्यक्रम असू द्या जर मला वाटलं की आज ही मंडळी आपल्याला कधी भेटतील आमच्या कुठल्या एखाद्या बारक्या वकिलापासून ते मोठ्या वकिलापर्यंत सुखाचा कार्यक्रम असू द्या दुःखाचा कार्यक्रम असू द्या ही सगळी मंडळी जर कुठल्या राज्यातली एकत्रित असतील तर माझ्या ते इंदापूरचे एकत्र येतात याचा सुद्धा उल्लेख आज मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी निश्चित प्रकारे करतो. पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती की कनिष्ठ न्यायालयाचं काम आपल्या इंदापूरमध्ये चालत होतं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपलं सेशन कोर्टाचं काम आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचं काम करण्यासाठी बारामतीला जावं लागायचं. बारामतीला जावं लाग पक्षकारांना आणि वकिलांना पण त्रास व्हायचा. आपलं कोपऱ्यातलं नीरा नरसिंगपूर जर गावाचा जर विचार केला आणि बारामतीचा जर विचार केला साधारणतः 80 किलोमीटरचं अंतर हे त्या पक्षकाराला तिथं पडायचं. कारण तिथली पण काय मंडळी वकील मंडळी त्यामुळे तो त्रास हा निश्चित प्रकारे आज ह्यामुळे आपलं अंतर जे लांब पडत होतं वकिलांना त्रास होत होता त्याचा आता इथून पुढे आपल्याला तो त्रास किंवा ते अंतर आता आपल्याला ते राहणार नाही. आपल्याला इथंच काही गोष्टी आता इथंच आपल्याला त्याचा लाभ आपल्या पक्षकारांना वकिलाला त्याचा फायदा हा मिळणार आहे. त्यामुळं आपली मला वाटतं सेशन कोर्ट आणि वरिष्ठ दिवाणी जी कोर्टाची मागणी होती त्यामुळं आता मला वाटतं मारणे साहेबांनी महाजन साहेबांनी त्या बाबतीमध्ये खुलासा तर निश्चित प्रकारे केलेला आहे. मॅडम आपण मान्यता दिल्यानंतर आपल्याला कॅबिनेट आणि निवडणूक लागणार होती आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्ही मान्यता दिल्यानंतर कसं करायचं की मॅडम मी तुम्हाला सांगतो आमच्या मगाशी गिरीश साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. ती त्याचं टायपिंग झेरॉक्स करण्यापासून आपला म्हणजे सांगायला हरकत आता तुम्ही आता असं काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या कारण आपण सगळे वरिष्ठ न्यायाधीश आहात त्यामुळं न होणारी गोष्ट आदरणीय अजितदादा पवार साहेबांमुळे त्या दिवशी कॅबिनेटमध्ये ती घडली आणि ती आपली मागणी पूर्ण केली. याबद्दलही मी पुन्हा एकदा दादांचं पण निश्चित प्रकारे आभार मानतो. या कामासाठी आज आदरणीय मी नाव घेतो देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यावेळेसचे 19चे मुख्यमंत्री त्यावेळेसचे उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांचे नाव घेतो आणि सुप्रियाताई सुळे असतील या सगळ्याच मंडळींनी यासाठी ज्यांनी आपल्या सगळ्यांना सहकार्य मदत केली त्यांचाही निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार एक लोकप्रतिनिधी नात्यानं मी आभार मानतो. आणि गिरीश शाह साहेब हे आजचे अध्यक्ष आहेत हे खूप मॅडम मिस्किल आहेत. मिस्किल म्हणजे जरा स्वभाव थोडा जरा वेगळा आहे असा मोका ढोकळ्या स्वभावाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचं भाषण त्यांचं हे झाल्यानंतर ते उभा उठल्यानंतर थोडं भोसले वकिलांना डिस्टर्ब झालं भोसलेंमुळं परंतु त्यामुळं त्यांनी ज्या मागण्या मांडल्यात आणि मला बरं वाटलं की शेवटी आपली माणसं असतात ती आपली असतात यशवंतात्या. आणि डेरे मॅडम स्वतः पुण्यातले असल्यामुळं इंदापूरचं काय दुःख आहे वकिलांच्या कोर्टाचं काय दुःख आहे ते डेरे मॅडम आणि मारणे साहेबांना लगेच समजलं आणि डेरे मॅडमने स्वतः दादांना उपमुख्यमंत्री या नात्यानं अर्थमंत्री या नात्यानं दादाला सांगितलं की आमच्या जिल्ह्यातले विषय जिल्ह्यात इंदापूरचे जे विषय ते ताबडतोब तुम्ही तेवढं सहकार्य करा तेवढं हे करा. ते डेरे मॅडमनी स्वतः दादांना सांगितलं. दादा पण आता त्यांच्या भाषणामध्ये सांगतील पण गिरीश शाह साहेब यांनी ज्या काय संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्या काय मागण्या केलेल्या आहेत ते निश्चित प्रकारे एक शासनाचा प्रतिनिधी मधून एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चित आपल्याला सोडवतील अशी अपेक्षा ठेवूया. पुन्हा एकदा चांगल्या तुमच्या कार्यक्रमामध्ये येत आलं तुम्ही सर्वांनी बोललो त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल श्री भरणे साहेबांचे आभार. यानंतर माननीय श्री अजित पवार